नमस्कार मित्रांनो. टी-सी-एसमध्ये बी-एस-सी इग्नाईट आणि बी-एस-सी स्मार्ट हायरिंग 2025 आणि 26चे जे विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशन करणारे, त्यांच्यासाठी खूप चांगलीशी संधी आलेली आहे. बी-सी-ए, बी-एस-सी, आय-टी, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी अँड बायोकेमिस्ट्री, बी-वोक, सी-एस-आय-टी फ्रॉम द बॅच ऑफ 25-26. तर या संधीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. याची लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. त्याच्या आधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण अशा प्रकारच्या संधी, त्याचबरोबर करिअरमध्ये घडणाऱ्या विविध गोष्टी, येणारे प्रसंग याबद्दलची चर्चा आपण या चॅनलवर करत असतो. तर ही जी टी-सी-एसची जी टी-सी-एसमध्ये 2 ॲक्चुअली प्रकारच्या एम्प्लॉयमेंट किंवा नोकऱ्या मिळतात. एकतर फ्री असतात किंवा त्यांच्या काही काही ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये पेमेंट करावं लागतं काहीतरी. पण ही जी स्मार्ट आणि इग्नाईट आहे, त्याच्यामध्ये ही फ्री फ्री अ, अ, प्रकारची एंगेजमेंट आहे. म्हणजे तुम्हाला अर्ज भरताना किंवा ॲप्लिकेशन देताना काही पेमेंट करावं लागणार नाहीये. त्यामुळे 2025 आणि 26चे रजिस्ट्रेशन ओपन आहेत. ॲप्लाय नाऊ क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होईल. त्या पेजवर जी माहिती आहे आपल्याला, तर याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोतच. 11 जानेवारी 2026 पर्यंत रजिस्ट्रेशन डेट एंड आहे. परंतु शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. कारण एक स्पेसिफिक लिमिटचे ॲप्लिकेशन आल्यानंतर टी-सी-एस बऱ्याच वेळा टी-सी-एसच्या रजिस्ट्रेशन लिंक ह्या डिसेबल किंवा डिॲक्टिव्हेट होतात. कारण त्यांना जेवढे कॅन्डिडेट्स त्यांना ॲप्लिकेशनमध्ये हवे असतात, त्यानंतर जास्त जास्त कॅन्डिडेट ते रजिस्टर करून घेत नाहीत. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. इमिडिएटली रजिस्टर करा, अप्लाय करा. सगळ्यात महत्त्वाची ही जी नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असलेले जे ग्रॅज्युएट्स आहेत, 2025चे बॅचमध्ये पास झालेले किंवा 2026मध्ये पास होणारे. त्याच्यामध्ये बी-सी आहे, बी-एस-सी आहे. बी-एस-सीमध्ये आय-टी चालेल, कम्प्युटर सायन्स, मॅथ्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सिक्युरिटी आणि बायोकेमिस्ट्री चालेल. बी-वोकमध्ये सी-एस आणि आय-टी पण चालेल. तर हा जो इग्नाईट आणि स्मार्ट हायरिंग प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला संधी देऊन ट्रेन करून अ, अकॅडमिक नॉलेज आणि इंडस्ट्रियल रिलेव्हंट टी स्किल्स याचा संगम घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टू हे जे टी-सी-एस इग्नाईट आहे जो, त्याच्यामध्ये सायन्स टू सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये बेसिकली तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट असल्यामुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तुमचे स्किल सेट्स रिलेव्हंट कसे होतील, त्याच्याबद्दलची ट्रेनिंग आणि माहिती तुम्हाला दिली जाते आणि त्यानंतर तुम्हाला पुढची जॉब मिळू शकतो. कॉम्पेन्सेशन पॅकेज जे आहे, या प्रोग्रामचे फीचर्स जे आहेत, कॉम्पेन्सेशन पॅकेज जे आहे, ते 1-2 वर्षामध्ये तुम्ही सुरुवातीला मिळणाऱ्या पगाराच्या 2.5 पटपर्यंत तुम्ही जाऊ शकता 1-2 वर्षामध्येच. त्यानंतर वर्ल्ड क्लास इनिशियल लर्निंग प्रोग्राम तुम्हाला ॲक्सेस मिळतो. कटिंग एज टेक्नॉलॉजी, आर्ट अँड इनोव्हेशन याच्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. लाइक क्लाउड कम्प्युटिंग, ब्लॉकचेन, ए-आर, व्ही-आर, एक्स-आर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, जेनेटिक ए-आय, रोबोटिक्स अँड डिजिटल इंजिनिअरिंग वगैरे. त्याचबरोबर तुम्हाला वर्क क्वालिटी, करियर अपॉर्च्युनिटीज, ग्रोथ पोटेन्शियल ऑब्व्हियसली टी-सी-एसचा ब्रँड असल्यामुळे खूप चांगल्या प्रमाणावर तुम्हाला याचा फायदा होतो. त्याचबरोबर एक्सक्लुझिव्ह हायर एज्युकेशन अपॉर्च्युनिटीज, फर्दर स्टडीज पण तुम्ही या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममधून फर्दर स्टडीज पण तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी टॉप युनिव्हर्सिटीमध्ये करू शकता. कारण टी-सी-एसचा इनिशियल लर्निंग प्रोग्राम जो आहे, तो 50% टुवर्ड्स अकॅडमिक क्रेडिट गिव्हिंग यू हेड स्टार्ट. अशा प्रकारचे त्याची हे जे इग्नाईट आहे, टी-सी-एस इग्नाईट त्याचा हा फीचर्स आहेत. टी-सी-एस स्मार्टमध्ये पण सिमिलरली जे रोल्स आहेत त्याच्यामध्ये सपोर्टिंग व्हेरियस फंक्शन्स इन्क्लुडिंग इंजिनिअरिंग, क्वालिटी, अश्युरन्स, डेटा अॅनालिटिक्स अँड मोर. याच्यामुळे तुम्हाला पोस्ट केलं जाईल. करिक्युलम ब्लेंड्स टेक्निकल स्किल्स, डोमेन स्पेसिफिक नॉलेज आणि इसेन्शियल सॉफ्ट स्किल्स हे तुम्हाला तयार केलं जाईल. त्यानंतर स्ट्राँग प्रोसेस ओरिएंटेशन, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन बोथ रिटन अँड व्हर्बल, कोलॅबोरेशन, ॲडव्हान्स एनालिटिकल थिंकिंगची गरज लागणार आहे या रोलसाठी, ह्या स्मार्ट हायरसाठी. त्याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण पाहणार आहोत. ॲप्लिकेशन प्रोसेस कशी असेल हा महत्त्वाचा मुद्दा. टी-सी-एस नेक्स्ट स्टेप पोर्टल जे आहे त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर या या पेजवर येतो आणि तिकडे तुम्ही जर रजिस्टर नसाल तर रजिस्टर करा आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्ही लॉग इन करून ॲप्लाय करू शकता. ॲप्लाय करताना रजिस्टर करताना कॅटेगरी ही आय-टी सिलेक्ट करायची आहे. बी-पी-ओ सिलेक्ट करायची नाही, हे लक्षात घ्या. बी-पी-ओ तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे पुढचे ऑप्शन दिसणार नाहीत. त्यामुळे कॅटेगरी अतिशय बारकाईने तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर अप्लाय ड्राईव्ह करा. पूर्ण ॲप्लिकेशन फिल केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही अप्लाइड फॉर ड्राईव्ह हे तुम्हाला स्टेटस रिफ्लेक्ट होत नाही, तोपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन जमा झालं, सबमिट झालं असं त्याचा अर्थ होत नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मी जर सुरुवातीला म्हणालो, 11 जानेवारी जरी लास्ट डेट असली तरी ॲप्लिकेशन नंबर एका ठराविक लिमिटपर्यंत आल्यानंतर ते लिंक डिॲक्टिव्हेट होते. त्याचप्रमाणे
याची जी टेस्ट आहे, तुम्ही अप्लाय केल्यानंतर जी टेस्ट होणार आहे, ती इन हाऊस होणार आहे, इन सेंटर होणार आहे. म्हणजे तुमच्या ठिकाणाच्या जवळचं कुठलंतरी सेंटर तुम्हाला दिलं जाईल आणि हे सेंटर जे आहे, त्याची ऑब्व्हियसली सेंटरची कपॅसिटी असल्यामुळे, लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला सेंटर पण इमिडिएटली फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर दिलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अप्लाय करताना तुमच्या जवळचं जे टेस्ट सेंटर आहे, ते सिलेक्ट करा. या टेस्ट याची बाकीचे जे डिटेल्स आहेत टेस्टबद्दलच्या, ते TCS आणि आवर सेट टेस्ट प्रोव्हायडर्स जे आहेत TCSचे, ते तुम्हाला सबमिट करतील. आता ह्याच्यामध्ये त्यांनी डिस्क्लेमर पण दिलेलं आहे. TCS कोणत्या प्रकारचे जॉब ऑफर्स किंवा हायरिंग रिलेटेड कम्युनिकेशन हे अनऑफिशियल ईमेल आयडी जे असतात, Gmail, Rediffmail, Yahoo Mail, Hotmail वगैरे या इकडून पाठवत नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे मनी तुम्हाला डिपॉझिट करायला सांगितलं जात नाही जॉबसाठी. त्यानंतर कोणत्याही प्रकारची एक्सटर्नल एजन्सी किंवा कंपनी किंवा इंटरव्ह्यू घेणारी ऑर्गनायझेशन TCSने हायर केलेलं नाही आहे. त्यामुळे TCS स्वतः या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करते. त्यामुळे कोणी जर तुम्हाला बाकी चुकीची माहिती दिली, तर त्याला अजिबात बळी पडू नका. हेल्प डेस्कच्या डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत. TCS टॅग हेल्पलाईन टीम ilp.support@tcs.com टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. आता टेस्ट पॅटर्न कसा असेल त्याचे पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. 120 मिनिटाचा एक्झाम असेल. 4 सेक्शन असतील. न्यूमेरिकल एबिलिटी, व्हर्बल एबिलिटी, रिझनिंग एबिलिटी आणि कोडिंग ऑप्शनल असेल. ऑप्शनल इन द सेन्स तुम्हाला इग्नाईटमध्ये जायचं आहे की स्मार्टमध्ये जायचं आहे त्यानुसार तुम्हाला हे करावं लागेल. ऑब्व्हियसली इग्नाईट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग कंपल्सरी असणार आहे. इकडे या ठिकाणी त्यांनी सॅम्पल क्वेश्चन पेपर पण दिलेले आहेत. जेव्हा आपण यावर क्लिक करतो तेव्हा हे जे त्यांनी 21 पानाचे 51 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत ते तुम्ही अवश्य बघू शकता. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला टेस्टमध्ये विचारले जाऊ शकतील. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा असतो. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये 3 वर्षाचा फुल टाईम ग्रॅज्युएट कोर्स तुम्ही BCA किंवा BScमध्ये केलेला असला पाहिजे. BScमध्ये पण हे ट्रेड्स दिलेले आहेत तेच पाहिजेत आपल्याला. BVOC, CSIT फ्रॉम द बॅच ऑफ 2025 अँड 2026 आर एलिजिबल. मिनिमम ॲग्रीगेट जो आहे तो मिनिमम 50% और अबोव्ह असला पाहिजे किंवा इक्विव्हलंट CGPA 10वी 12वी डिप्लोमा असेल तर आणि ग्रॅज्युएशनमध्ये. बॅकलॉग्स तुम्हाला 2025ची बॅच जी आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे ॲक्टिव्ह बॅकलॉग्स नसले पाहिजेत. 2026ची बॅच जी आहे ती त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्ह बॅकलॉग चालू शकेल. तो पण तुम्हाला जॉइनिंगच्या आधी किंवा टेस्टच्या आधी तुम्हाला तो क्लिअर करावा लागेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. टेस्टच्या आधी नाही, जॉइनिंगच्या आधी क्लिअर करावं लागेल. म्हणजे 2026ची तुमची बॅच जी आहे ती तुम्हाला विदाऊट एनी बॅकलॉग्स तुम्हाला क्लिअर करावी लागेल. गॅप आणि ब्रेक इन एज्युकेशन जे आहे ते चालणार नाहीत 24 महिन्यापेक्षा जास्त. कोर्स टाइप अंटिल द हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन ओव्हरऑल अकॅडमिक गॅप हा 24 महिन्याचा दिलेला आहे. कोर्स टाइप्स फुल टाईम कोर्स असला पाहिजे. त्याच्यामध्ये पार्ट टाईम कॉरेस्पॉन्डन्स कोर्सेस चालणार नाहीत. त्याचबरोबर मिनिमम एज 18 वर्ष, मॅक्सिमम 28 वर्ष. वर्क एक्सपिरियन्स जो आहे, तर ही जी एंट्री लेव्हल रिक्वायरमेंट असली तरी तुमचा प्रायर वर्क एक्सपिरियन्स असेल, तर तुम्हाला तो मॅन्डेटरी डिक्लेअर करावा लागेल TCSच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हायरिंग कॅटेगरीज ज्या आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत. TCS इग्नाईट आणि स्मार्टमध्ये हायर करतो. या 2 कॅटेगरीमध्ये हायर करणार आहे. टेस्ट परफॉर्मन्स जो आहे तुमचा त्याच्यावरून तुम्हाला इग्नाईटमध्ये हायर करायचं की स्मार्टमध्ये हायर करायचं हे TCS ठरवेल. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू पण होईल. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची कॅटेगरी जी आहे ती इग्नाईट आहे की स्मार्ट आहे तुम्हाला कळेल. इग्नाईट कॅटेगरीला त्यांनी जास्त महत्त्व दिलेलं आहे कारण दे विल हॅव अ अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लोर देअर करिअर्स विथ अ कॉम्पेन्सेशन पॅकेज डिझाइन टू रिवॉर्ड परफॉर्मन्स अँड ग्रोथ ऑफरिंग पोटेन्शियल इन्क्रीजेस अप टू 2.5 पट इन 1-2 वर्षामध्ये. आणि फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन जे आहे तो तुम्हाला याच्यामध्ये जे काही नेहमीचे ठराविक आपल्याला प्रश्न पडतात, शंका-कुशंका त्याच्याबद्दल डिटेल्स तुम्हाला इकडे मिळतील. तर ते अवश्य तुम्ही जाणून घ्या. खूप सगळी इन्फॉर्मेशन त्याने दिलेली आहे. फोटो कसे अप्लाय करायचे वगैरे, स्कॅन करायचे वगैरे सगळं आहे. त्यानंतर तर अशा प्रकारे त्यांनी ilp.support@tcs.com आणि टोल फ्री नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला बाकीच्या सगळ्या डिटेल्स इकडे मिळतील. तर अशा प्रकारे ही जी इग्नाईट आणि स्मार्टची जी अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर उपलब्ध झालेली आहे, विशेषतः BCA आणि BSc मुलांसाठी ती अतिशय चांगली 2025च्या बॅचचे विद्यार्थी आणि 2026ला पास आउट होणारे विद्यार्थी यांच्यासाठी अतिशय मोलाची सुवर्ण संधी ठरू शकते. कारण TCSमध्ये तुम्हाला जर करिअर सुरू करता आलं ऑब्व्हियसली आणि त्यामध्ये तुम्ही जर टिकून राहू शकलात तर 100% तुम्हाला पुढच्या करिअरमध्ये IT करिअरमध्ये TCSच्या ब्रँडचा खूप मोठा फायदा 100% होणार आहे. तर तुम्ही अवश्य याला लाईक करा. अवश्य ॲप्लाय करा इमिजिएटली. शेवटच्या क्षणाची वाट पाहू नका 11 जानेवारीची. आणि जाताना शेवटी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी जर तुम्हाला वैयक्तिकरित्या फायदेशीर नसली,
तरी पण तुमचे मित्र, परिवार, शेजारी-पाजारी, ज्युनियर, सीनियर याच्यापैकी ज्या कोणाला याचा फायदा घेता येईल त्यांना त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. त्याचबरोबर ज्या प्लेलिस्ट आहेत करिअरशी निगडीत त्या पण तुम्ही अवश्य पाहू शकता आणि अशा प्रकारचे रोजगाराच्या संधी आपण नेहमी अ, जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. हे जे दुबईमध्ये करिअर घडवण्याचा बेस्ट पर्याय हा एक व्हिडिओ मी 2 आठवड्यापूर्वी केला होता. तो पण तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि TCSच्या इग्नाईट आणि स्मार्ट इनोव्हेटिव्ह प्रोग्रामचा तुम्हाला नक्की फायदा घेता येईल. धन्यवाद.